नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण फक्त 2 मिनिटांमध्ये झटपट अशी तयार होणारी मँगो लस्सी, तर ही लस्सी बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट अशी तयार होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथं मी 1 वाटी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, पूर्ण 1 वाटी घेतलेला आहे। 1 वाटी आंब्याचा गर आणि 1 वाटीच मी इथं ताजं दही घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, ताजं दही वापरायचं आहे। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी 1 वाटी आंब्याचा गर घालून घेणार आहे। हे बघा, इथं मी आंब्याचा गर घालून घेत आहे। तर यामध्ये मी दही घालून घेत आहे। आता यामध्ये मी 3 चमचे साखर घालून घेणार आहे। ही साखर मी बारीक करून घेतलेली आहे, ते घालून घेत आहे। हे बघा, इथं मी आता अर्धा चमचा वेलची पूड घालून घेत आहे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा, आता इथं मी 1 गिलास घेतलेला आहे। आता यामध्ये मी लस्सी ओतून घेत आहे। तर आपल्याला लस्सी एकदम अशी क्रीमीच ठेवायची आहे, एकदम अशी पातळ करायची नाही। बघू शकता तुम्ही, या पद्धतीनेच लस्सी ठेवा, तरच खूप छान अशी लस्सी लागते। तर हे बघू शकता तुम्ही, इथं मी लस्सी ग्लासमध्ये ओतून घेतलेली आहे। यावर मी आता थोडीशी पिस्त्याचे काप आणि बदाम काप घालून घेत आहे। तर ही अशी आपली झटपट तयार होणारी मँगो लस्सी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, किती छान अशी दिसत आहे। तर तुम्हाला ही लस्सीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।